नंदुरबार आरोग्यदूत ठरले देवदूत, डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले प्राण। मंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे कविता कोळी यांचे प्राण वाचले। गेल्या काही दिवसांपासून कविता कोळी यांना पोटदुखीचा त्रास होत होता। दिनांक 13 मार्च 2025 रोजी अचानक त्रास वाढल्याने त्या मंदाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या। तेथे डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी परिस्थिती नाजूक असल्याचे ओळखून तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करून त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविले। रुग्णालयात पोहोचताच रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर बनली। अपघात विभागातील सिद्धार्थ वाघ व शरद चौधरी यांच्या टीमने तत्परतेने व्हीलचेअर आणली, मात्र रुग्णाला गाडीमधून उतरताना त्यांची प्रकृती खालावली। यावेळी रुग्णवाहिका चालक राजेंद्र भामरे यांनी प्रसंगावधान राखत तातडीने प्राथमिक उपाययोजना केल्या व रुग्णाला शुद्धीवर आणले। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश गावित यांनी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मोहित अग्रवाल यांना पाचारण केले। तपासणीत पोटातील नस फाटल्याचे निदान झाले। तातडीने सोनोग्राफी केल्यानंतर शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले। शस्त्रक्रिया जलद गतीने पार पडली व पोटातून 2.5 लिटर रक्त बाहेर काढण्यात आले। या संपूर्ण उपचार प्रक्रियेत डॉक्टर मोहित अग्रवाल, डॉक्टर सोहनी मॅडम, पुलतज्ञ, रक्तपेढी विभाग, सोनोग्राफी विभाग, अतिदक्षता विभाग, स्वच्छता व भोजन विभाग तसेच धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांचा मोलाचा वाटा राहिला। अखेर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली व त्यांना डिस्चार्ज देण्यात आला। त्यांच्या पतीने भावनिक प्रतिक्रिया देत सांगितले की ही संपूर्ण घटना माझ्या डोळ्यासमोर घडत होती। जर डॉक्टरांनी आणि आरोग्य विभागाने तत्परता दाखवली नसती तर माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असते। ही संपूर्ण घटना आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण आहे। जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयांनी वेळेवर सेवा दिल्यामुळे एका जीवाला नवीन संजीवनी मिळाली आहे। प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा। नमस्कार, मी कृष्ण कोळी, सामाजिक कार्यकर्ता, नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य विभागाधिकारी कर्मचारी यांचे खूप खूप आभार। तुमच्या सर्वांच्या हातून अशीच रुग्णसेवा घडत राहो हीच प्रार्थना करतो। तसेच माझे संपूर्ण मित्र, परिवार, पत्रकार, नातेवाईक यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की ज्यांनी अशा बिकट परिस्थिती निर्माण झाल्यावर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून धीर दिला, त्यांचे पण मी ऋणी राहील। धन्यवाद। नमस्कार, मी कविता कोळी। मला प्राथमिक आरोग्य केंद्र मंदाणे येथील डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील डॉक्टरांच्या उपचाराने मला नवीन जीवनदान मिळाले। आता बरं वाटतं म्हणून मी सर्वांचे आभारी आहे। धन्यवाद।